पत्रकार परिषद आजची दोन मुद्द्यांसाठी ठेवण्यात आलेली आहे. पहिला मुद्दा हा आहे की मराठवाड्यामध्ये आदिवासी कोळी महादेव आणि कोळी मल्हार समाजाचा जात वैधता प्रश्नाचा जो बिकट प्रश्न झालेला आहे. भारताच्या स्वातंत्र्य झाल्यापासून असं म्हणू शकतो, महाराष्ट्र स्वातंत्र्य झाल्यापासून हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न 2011च्या नंतर जास्त बिकट होत गेला आता रिसेंटली. तर ह्या संदर्भात तोडगा काढायचा आहे. तोडगा काढताना लोकांची मतं जाणून घेण्यासाठी म्हणून आम्ही हा दौरा आयोजित केलेला होता, पहिलं कारण. आणि दुसरं कारण जे आहे तर दिल्लीला अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचं राष्ट्रीय अधिवेशन आहे. ह्या अधिवेशनाला सामोरं जाताना आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तनुभाईंना महाराष्ट्राकडून किंवा भारताचे अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे युवा कार्यकारी अध्यक्ष म्हणून यांच्या मार्फत महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवांचे प्रश्न दिल्लीला उपस्थित करायचे, या अनुषंगानं हा दौरा आयोजित केलेला होता. आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद आयोजित केली. काय वाटतंय, कास्ट सर्टिफिकेटचा मोठा इश्यू समाजासमोर आहे, खास करून महाराष्ट्रात. आता आमदारांनी जसं सांगितलं प्रत्येक राज्यात कास्ट वेगवेगळ्या याच्यात जातोय आपण आपली जात, तर संपूर्ण भारतामध्ये एकाच कॅटेगरी द्यावं असं वाटत नाही. ह्याबाबत मी आता मत देऊ शकत नाही. पण जोपर्यंत मला असं वाटतं, जोपर्यंत माझं ज्ञान आहे तोपर्यंत मी असं सांगू शकतो की महाराष्ट्रातील सगळ्या अनुसूचित जमाती यांचा अभ्यास करणं, यांच्या बाबतीत संशोधन करणं हे काम TRTI पुणे अनुसूचित जमाती संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचं आहे. आणि त्यांच्याकडे आम्ही विचारणा केली की आपण मराठवाड्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी बाबतीत संशोधन केलंय का. तर त्यांनी आम्हाला एका पत्रात सांगितलं की आम्ही याबाबत संशोधन केलेलं नाही. आता त्यानंतर आपल्याला पडलेला प्रश्न आहे की महादेव कोळी लोकांना, मल्हार कोळी, कोकरे कोळी लोकांना वैधता का भेटत नाही. तर त्याचं कारण हे आहे की त्यांच्या जुन्या नोंदी कोळी ह्या निघतात आणि जुन्या नोंदी कोळी का निघतात. मग आम्ही हे देखील विचारलं TRTIला की ह्या लोकांच्या नोंदी कोळी असू शकतात का. TRTIनं आम्हाला सन 2008 मध्ये स्पष्ट उत्तर दिलं की महादेव कोळी, मल्हार कोळी, कोकरे कोळी या जमातीच्या नोंदी कोळी असू शकतात. या अनुषंगाने आम्ही संशोधन केलेलं नाही. आमचा स्पष्ट असा शासनाला असं म्हणणं आहे की स्पेसिफिकली ही जी यंत्रणा आहे जात पडताळणी करणारी, तिच्याबाबत आमचं असं म्हणणं आहे की आपला अभ्यास अपुरा आहे. आपण या बाबतीत संशोधन केलेलं नाहीये. आपण मुळात ही गोष्ट कानाडोळा केली आहे की मराठवाड्यामध्ये असणारा महादेव कोळी, मल्हार कोळी समाज हा मुळात निजाम सरकारचा भाग होता. आणि निजाम सरकारमधून जेव्हा आपण मराठवाड्यात आलो तेव्हा त्यांनी अशी शिफारस केली होती की मराठवाड्यातील महादेव कोळी आणि कोळी समाज जो आहे हा कम्प्लिटली ST मध्ये टाकून द्या. आणि ह्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, सन 1901 मध्ये R.E. इथोबे नावाचा जनगणनेचा एक डायरेक्टर होता, त्या काळातला इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा ऑफिसर ब्रिटिशांचा. आणि त्यांनी जेव्हा जनगणना लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी याच्यामध्ये एक रिमार्क केलं होतं, देर इज नो नीड टू एंटर द सब ट्राईब ऑफ कास्ट कोळी अँड भिल. कोळी आणि भिल या जातीच्या उपजमातीची नोंद करू नये. आणि त्यामुळं पूर्वी काळापासून मल्हार कोळी, महादेव कोळी, कोकरे कोळी या लोकांच्या नोंदी मुख्य जमाती कोळी नावाने कोळी झालेल्या आहेत. परंतु शासन ह्याचं डिसएडव्हान्टेज घेऊन जे जेवढे महादेव कोळी, मल्हार कोळी मराठवाड्यातील आहेत त्यांना STच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचं काम करत आहे. आणि याला वाचा फोडण्यासाठी आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये प्रयत्न करणार आहोत. हिरालाल अँड रसेल, त्याच्यानंतर हैदराबाद निजाम हायकोर्टाचे जज होते सय्यद सिराजुल हसन, जे की हैदराबाद हायकोर्टाचे जज होते. त्यांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे की निजाम स्टेट म्हणजे आजचा मराठवाडा, इकडे फक्त 2च कोळ्यांचे पोटजाती आढळतात, ती म्हणजे मल्हार कोळी आणि महादेव कोळी. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी मल्हार कोळींचे लक्षणं कोणती आहेत आणि महादेव कोळींचे लक्षणं कोणती आहेत ते दिलेलं आहे. परंतु ह्या गोष्टी ही TRTI त्यांच्या संदर्भात वापरतच नाही. ते फक्त एक 85चा GR आहे जो की तथाकथित अनुमानावर अवलंबलेला आहे. तो GR बाद GR आहे, असा GR वापरून इथल्या जमीन ट्राईब्सला ह्या STच्या बेनिफिट्स पासून वंचित ठेवण्याचं हे जे पाप आहे हे चालू आहे, असा आमचा आरोप आहे. मराठवाड्यातील बालाघाट त्यांनी नोंद बालाघाट ऑफकोर्स बालाघाट हा मराठवाड्याचाच भाग आहे, पूर्वीचा निजाम स्टेटचा. हो, आणि हे तिथून आलेले आहेत. अगदी अकोल्यामध्ये जो हे आहे पर्वतरांगा अकोल्यापासून मराठवाड्यात आणि मराठवाड्यापासून तिकडे पश्चिम महाराष्ट्रात महादेव कोळी स्थलांतरित झालेले आहेत असं मी म्हणत नाही, असं शासनाचे गॅझेटियर म्हणतात. ते गॅझेटर आमच्याकडे आहे, तुम्हाला एक कॉपी आम्ही त्याची देऊ शकतो. महाराष्ट्रात समाजाची किती लोकसंख्या आहे? महाराष्ट्रामध्ये सर किती असेल अंदाजे? STच्या ट्राईब्स जे आहेत त्यामध्ये नंबर 2 जी ट्राईब्स ही महादेव कोळी आहे, नंबर 1ला भिल्ल आहे, त्यानंतर महादेव कोळींची संख्या जास्त आहे. त्याबरोबर गोरखा समाधीचं पण प्राबल्य आहे.
समाजासमोर दुसऱ्याही खूप साऱ्या समस्या उभ्या आहेत. कसं बघतं या सगळ्या? ऑफकोर्स मला असं वाटतं की समाजासमोर खूप साऱ्या समस्या आहेत. त्या समस्या सांगतो तुम्हाला. सगळ्यात मोठी समस्या आहे शिक्षण, त्याच्यानंतर आहे रोजगार. अनलेस हे सर्टिफिकेट भेटत नाही तोपर्यंत या दोन्हीमध्ये एंट्रीज भेटत नाही. आमच्या इथल्या समाजाचा सर्वांगीण विकास होणार. असं वाटतंय का समाज अजून मूळ प्रवाहापासून दूर आहे, प्रवाहात ऑफकोर्स आलेला नाही? मला असं वाटते की आमचा समाज जो आहे मूळ प्रवाहापासून दूर चाललेला आहे आणि याला शासनाचं गळचेपी धोरण, शासनाची लालशाही कारणीभूत आहे. मी केवळ ह्या सरकारवर आरोप करत नाही. हे मागच्या 40-50 वर्षापासून ते सरकार आलं आणि जेव्हा कधी सरकार पॉझिटिव्ह असतात तर ऑफिसर्स विरोधात असतात. दॅट इज परफेक्ट एक्झाम्पल ऑफ रेड टॅपिझम असं माझं म्हणणं आहे. समाजाने मोठमोठाले आंदोलनं केली, कास्ट सर्टिफिकेट असतील, अजून दुसरे विषय असतील, याच्यासाठी पण हातात पाहिजे ते अजून त्याचं कारण असं आहे आलं नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या समाजाचं सभागृहामध्ये प्रतिनिधित्व नाही त्या समाजाला कोणी ऐकत नाही. आणि मराठवाड्यातला हा जो वंचित समाज आहे आमचं सभागृहात प्रतिनिधित्व नाही. त्याला काही अंशी आम्ही पण कारणीभूत आहोत. आमच्याच गावामध्ये जर एक जागा असेल तर 3 लोक उभे राहतात, त्याच्यामुळे एकदम पण निवडून येत नाही. ही अडचण आहे. आणि जेव्हा तुमचा व्हायसच नाही तुम्हाला सभागृहात तर तुमचे प्रश्न पोटतिडकीने मांडणार कोण? आणि तिथं आम्ही कमी करतो की आमची चूक आम्ही मान्य करतो. दिल्लीचं आता जे अधिवेशन होत आहे तुमचं, तुम्ही सगळे एकत्र येतात, यावर मंथन होणार का? ऑफकोर्स यावर मंथन व्हावं आणि हा प्रश्न अगदी जवळून समजून घेता यावा आणि तेवढ्याच पोटतिडकीनं मांडता यावा. या कारणासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कनुभाई पटेल महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत. त्यांना आम्ही 2 वर्षापासून फॉलोअपमध्ये होतो, पण ते म्हणाले की जोपर्यंत मी भेटणार नाही, लोकांमध्ये मिसळणार नाही, मला या समस्येची जाण होणार नाही. आणि त्यामुळे मुद्दामून ते आलेले आहेत आणि त्याच्यासाठी हे सर्व काही प्रयोजन आहे. काय म्हणाला? दिल्लीच्या नाही अधिवेशनात काही आमच्या प्रस्ताव अधिवेशनात तुमच्या आता दिल्लीच्या अधिवेशनामध्ये बरेचसे प्रस्ताव पारित होतील, कारण ते संपूर्ण देशव्यापी अधिवेशन आहे. प्रत्येक राज्याच्या समस्या तिथे होतील, काही विचार मंथन होईल. अधिवेशनात वेगवेगळे प्रस्ताव पारित होतील. त्याबद्दल आता भाष्य करता येणार नाही, कारण ती एक्झिक्युटिव्ह बॉडी जी असती नॅशनलची ती डिसाईड करेल. धन्यवाद. कास्ट का फैक्टर है, क्या फर्क है, क्या डिफरेंस है दोनों में? देखिए हर एक स्टेट की अलग अलग पॉलिसी रहती है और जैसे महाराष्ट्र में बहुत सारे लोगों से कल से मैं महाराष्ट्र का दौरा है, मैं हर अलग अलग जगह पे जो पूरी समाज की उनकी प्रमाण पत्र और वैधता के बारे में जो उनकी समस्या है वो मेरे तक पहुँचाई है और मैं पूरी कोशिश करके महाराष्ट्र के पूरी समाज को उनकी बात ऊपर तक पहुँचे इस प्रकार से पूरा प्रयास करते जाते हैं। खासकर कर महादेवपुरी जो है वो वैलिडिटी के लिए बहुत बड़ी प्रॉब्लम, दिक्कत खड़ी होती है, कैसे देखते हैं? तो मेरे पास अभी उतना डिटेल्स में पूरा डिटेल्स में पता नहीं है, पर जो लोगों के जो सर्टिफिकेट है और उसके वैलिडिटी मतलब वैधता जो उनकी है उसके रिगार्डिंग उनकी समस्या है, तो उनकी समस्या हम लोग पूरी यहाँ के महाराष्ट्र की सरकार को और ऊपर केंद्र सरकार में पहुँचाकर महाराष्ट्र के कोली समाज को ये वैलिड सर्टिफिकेट की वैलिडिटी मिले, इस प्रकार से पूरा ऊपर तक बातें पहुँचाकर उनको न्याय दिलाने की कोशिश करेंगे। पूरा समाज बांधव एक हो चुका है। महाराष्ट्र आज अब गुजरात से आए हो यहाँ तक, महाराष्ट्र का पूरा समाज बांधव यहाँ पर है। ये 2 स्टेट के अलावा बाहर स्टेट के भी सबको एक करके कुछ ठोस निर्णय होने वाला है। हर एक स्टेट में हर एक समाज की अलग अलग कैटेगरी में होती है। जैसे गुजरात में कोली समाज ओबीसी में है, मध्य प्रदेश में SC/ST में है, महाराष्ट्र में भी ST में है। ऐसे अलग अलग स्टेट में हर एक समाज अलग अलग कैटेगरी में होते हैं। तो उस हिसाब से स्टेट वाइज जो होते हैं कुछ जगह पर प्रायोरिटी में होते हैं, तो स्टेट वाइज जो उनकी पॉलिसी होती है उस हिसाब से होता है। पर फिर भी जैसे महाराष्ट्र के कोली समाज की जो भी उन लोगों ने समस्या बताई है वो पूरा सॉल्व करने के हम लोग प्रयास कर रहे हैं। महाराष्ट्र में अगर देखेंगे, आप गुजरात से हो, गुजरात में आप विधानसभा में हो, महाराष्ट्र में कोई नेतृत्व जाने की चांसेस है क्या? महाराष्ट्र के बारे में मुझे इतना पता नहीं, इसलिए गुजरात में जो है तो गुजरात में हर जगह पे जो भी सर्टिफिकेट है वो समाज को मिल रहा है। क्या लगता है पूरा समाज एक हो सके? इसलिए तो हम लोग पूरे महाराष्ट्र में दौरा किया है और महाराष्ट्र के सारे कोली समाज को जो भी अलग अलग ग्रुप है वो
लोग एक साथ हो जाए और एक साथ होके अपनी बातें ऊपर तक पहुंचाने का प्रयास करेंगे और सारे ग्रुप एक साथ मिलकर अगर प्रयास करेंगे तो महाराष्ट्र के पूरे समाज को न्याय मिलने का पूरा हम लोग प्रयास करने वाले हैं।